नमस्कार, द केस स्टडी में आप सबका स्वागत है। मैं हर्षल। अभी हम लोग जो है शील टाइगर पुलिस स्टेशन के बाहर खड़े हैं और यहाँ पर जो है उत्तर शिव गांव में कुछ कीर्तन सप्ताह जो चल रहा था और उसी दौरान जो है कुछ वहाँ पर कुछ वारदात हुई है। तो यहाँ पर हम लोग जो है सीधे वहाँ के जो गाँवकरी है उनसे ही संपर्क करते हैं और इस पूरे विषय को लेकर जो है एक्चुअली क्या परिस्थिति है इसको हम समझने की कोशिश करते हैं। नमस्कार दादा, मैं मराठी में बात करूँगा क्योंकि सब यहाँ के स्थानिक जो है गावकरी महाराष्ट्र आहे। नमस्कार दादा, काय सांगणार, हा काय विषय आहे आणि नक्की काय झालं, काय घटना आहे? आज 3 दिवस झाले आमच्या गावात हरिनाम अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। अखंड हरिनाम म्हणजे ज्या सप्ताहामध्ये कुठलाही खंड पडत नाही, परंतु असं असताना सप्ताह चालू असताना संपूर्ण ग्रामस्थ, तुम्ही पाहू शकाल संपूर्ण ग्रामस्थ आमच्या गावामध्ये जवळजवळ 2000 लोक राहतात आणि 1199 लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही। आज जो झालेला विषय सांगतो तुम्हाला। आज अखंड हरिनाम सप्ताहाचा पालखी सोहळा निघाला गावातून निघाल्यानंतर सगळे हरिनामामध्ये गुंग होते। असं असताना मुकेश तुकाराम पाटील नामक हा गावातील व्यक्ती आणि त्याची पत्नी पूजा मुकेश पाटील ह्यांचं घर रस्त्यापासून 50 ते 60 फूट लांब होतं आणि हे असताना देखील त्यांनी त्यांच्या लहान मुलांना मोबाईल देऊन त्यांची शूटिंग काढायला लावली। तरी ग्रामस्थ संतप्त होते, तरी ग्रामस्थांनी कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही आणि त्यांचा अखंड हरिनाम सप्ताहाचा पालखी सोहळा एकदम आनंदात चालू होता। परत रिटर्न येताना त्यांना राहवलं नाही, त्या हळूहळू त्या पालखी सोहळ्या जवळ आले आणि मुकेश तुकाराम पाटील हा इसम या पालखी सोहळ्यातील लोकांना धक्काबुक्की करायला लागला, त्यांच्याशी बाचाबाची करायला लागला। तुम्हाला बघून घेतो, डीसीपी एसीपी यांच्यापर्यंत कंप्लेंट जातो, कारण बऱ्याच वेळा गावकऱ्यांवर चॅप्टर केसेस पण झाल्या आणि एसीपीची धमकी देऊन ठाण्याला जाऊन आम्ही तुमची कंप्लेंट करणार आणि डीसीपी त्यांच्या गावातील आहे असं सांगत असते नेहमी आणि नातेवाईक असं सांगतो। म्हणजे हे जे प्रकरण आहे हे म्हणजे असे किती वेळा झाले, म्हणजे असे बरेच वेळा झाले, जवळजवळ पूर्ण 2 वर्ष आम्ही कुठल्याही प्रकारचा हल्दी समारंभ, पूजा सोहळा, कीर्तन समारंभ भर कीर्तनात परमिशन काढली असताना सुद्धा पोलीस येतात आणि ते बंद पाडतात। अच्छा, आजची जी घटना झाली त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे परमिशन वगैरे घेतलेली का? रीतसर आम्ही परमिशन घेतलेलं आहे आणि 10 वाजेपर्यंत रात्री परमिशन। आज जो सोहळा चालू होता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हे नव्हता, मृदंग, टाळ आणि मृदंग याच्यातून आम्ही हा पालखी सोहळा करत होतो आणि तरी सुद्धा ह्या माणसांना त्याचा त्रास होत होता। ठीक आहे, आणि या व्यतिरिक्त अजून कोणी काही बोलू शकता? म्हणजे थोडे म्हणजे महिलांची पण जरा मत महत्वाचं असतं। तुमचं काय म्हणणं आहे की म्हणजे काय नक्की प्रकरण काय आहे आणि खरं त्याच्यामध्ये काय जी सत्य परिस्थिती सांगायची आहे ते? मिरवणूक सोहळा चालू असताना म्हणजे आमचा हरिपाठ म्हणजे गजर चालूच होता, तेव्हा ते मुकेश पाटील आले आणि म्हणजे पोलीस पण आले होते। तेव्हा त्या मुकेश पाटील आले, त्याच्या मुली, त्याची बायको म्हणजे व्हिडिओ काढत होती आणि बरेच पुरुष मंडळी पुढे गेले। काय झाले गोंधळ, तेव्हा आम्ही टालांच्या गजरामध्येच तिथे पुढे गेलो, तेव्हा बघतो तर ती मुकेश पाटील आणि पूजा पाटील डायरेक्ट शिव्या घालत होत्या। मुकेश पाटील सरळ पुढे आला आणि माझ्या इथे मला धक्का देऊन मला डायरेक्ट त्यांनी शिवीगाळ केली। ठीक आहे, तुमच्या ज्या कीर्तन सोहळ्यामध्ये तिथे पोलीस वगैरे होते? म्हणजे ही घटना पोलिसांच्या समक्ष झालेली आहे। पोलीस समोर होत्या, माझ्या समोर उभे होते। तो मला धक्का देऊन मला शिवीगाळ करतो, तरी पोलिसांनी काहीच म्हणजे ऍक्शन काहीच घेतली नाही त्यांनी। ठीक आहे, तुम्ही आता सगळे इकडे उपस्थित आहात, म्हणजे तुम्ही मला वाटतं गुन्हा दाखल करण्याकरिता गुन्हा दाखल करण्यासाठी म्हणजे सिनियर साहेबांनी तुम्हाला काय आश्वासन दिलंय? सिनियर साहेब अजूनपर्यंत आले नाही आणि आमची एकच मागणी आहे, जोपर्यंत मुकेश तुकाराम पाटील ह्याला अटक होत नाही तोपर्यंत संपूर्ण गाव हलणार नाही। आणि उद्या काल्याचं कीर्तन झाल्यानंतर जवळजवळ 400 ते 500 लोक आम्ही ठाण्याला सीपी साहेबांच्या ऑफिसला जाऊन त्यांना भेटणार आहोत आणि खरोखर जर आमच्या चुक्या असतील तर आमच्यावर गुन्हे दाखल करा, परंतु ह्याचा जर दोष असेल तर याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे।
दादा मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. मला असं मिळालेल्या माहितीनुसार असं मला समजलं की जे डेसिबल आहे ते काही जास्त असल्या कारणाने त्यांनी तक्रार दाखल केली. हे कितपत खरं आहे? डेसिबलचं तुम्हाला सांगतो, मागच्या महिन्यात आमच्या क्रिकेटच्या मॅचेस होत्या आणि आम्ही पोलिसांना इन्व्हाइट केलं का तुम्ही स्टेजवर या, तुमचा सत्कार करतो. तेव्हा तो डेसिबलचा आवाज, जो स्टेजवरचा आवाज सुद्धा त्या पोलिसांपर्यंत पोहोचत नव्हता. त्यांना एक माणूस जाऊन सांगावं लागलं की साहेब तुम्हाला बोलवतात. मग पोलीसच आम्हाला बोलले का आम्हालाच आवाज येत नाही आणि हिचं घर जवळजवळ 200 मीटर अंतरावर आहे, मग हिला कसला त्रास होतो. माझा अजून एक असा प्रश्न आहे की असं वारंवार जर ते दाम्पत्य जर तक्रार करतात तर म्हणजे नक्की खरोखर म्हणजे त्यांना त्रास होतो की काही असं काही असं एक असतं ना, एक सूड वगैरे असं काही अशा त्यातला काही भाव आहे का? हो, काही गोष्टी असू शकतात, कुणावर सूड उगवायचं पण असू शकतो. परंतु आमचं एकच मागणं आहे का धार्मिक कार्यक्रमात किंवा लग्न सोहळ्यात जो माणूस कितीतरी आटापिटा करून लग्न सोहळ्यासाठी सगळी तयारी करतो आणि अशा वेळेला पोलीस येऊन 8 वाजता तो डीजे तिथले स्पीकर बंद करतात, हे चुकीचं आहे. कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि जर त्यांना एक आवाहन करतो की जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल गाववाल्यांशी या, समोरासमोर आपण चर्चा करू आणि पोलिसांना सोबत घेऊन आपण चर्चा करू, त्याच्यातनं काय मार्ग निघते तो आपण बघूया. आणि तिथं पैशाबद्दल पालखी सोहळ्यामध्ये जर एखादा पुरुष येऊन एका बाईच्या जर छातीला हात लावून जर तिला शिवी घाल करत असेल तर मला हा न्याय मिळालाच पाहिजे आणि माझ्या पूर्ण गावाला न्याय मिळालाच पाहिजे. तोपर्यंत आम्ही इथून तर हलणार नाही. पूर्ण गाव पण माझ्या सीपी ऑफिसला आम्ही भेटणार आहोत. ठीक है. अब देख सकते हैं यहाँ पर जो है बड़ी संख्या में लोग यहाँ पर जमा हुए हैं और गाँवकरियों का कहना है कि यहाँ पर जो है शील टाइगर पुलिस FIR दर्ज करे और अगर वो FIR दर्ज नहीं करती है तो कल एक बहुत बड़ी संख्या में ये जितने गांव के लोग हैं ये कमिश्नर ऑफिस में जाकर जो है वहाँ पर धरना प्रदर्शन करेंगे और उन पर जो है FIR दाखिल करने की मांग करेंगे. ऐसे ही तमाम अपडेट्स रिपोर्ट्स के लिए हमारे साथ बने रहे द केस स्टडीज़ के साथ. जय हिंद.